आपणच मुलांना काही शिकवतो, काही काही शिस्त लावतो, संस्कार देतो, तर असं नाही. मुलांकडून सुद्धा काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. ते मी असं का म्हटली, तर पुढे तुम्हाला नक्कीच सांगते. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर मी श्वेता आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सकाळी अर्शुप्रणीतच्या डब्यासाठी बनवली होती मी मेथीची भाजी. तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे, शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलला. ज्यांनी कोणी बघितला नसेल ना, तर नक्की जाऊन चेक करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर तुमच्यासाठी असे छान आणि नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. दुपारची वेळ होती आणि सकाळी मी डब्यासाठी बनवली होती मेथीची भाजी. मला माहिती होतं प्रणीतच्या पप्पांचं काही पोट भरणार नाही. मग म्हटलं चला त्यांच्यासाठी काहीतरी दुसरं भाजी बनवू. त्यांना विचारलं तुमच्यासाठी काही बनवू का? तर ते मला नाही म्हणाले. मला बाहेर जायचं आहे, माझं काही जेवण बनवू नको. म्हटलं मग ठीक आहे. आणि माझ्यासाठी पण मेथीची भाजी आणि चपात्या होत्याच. मग मी काही जेवण बनवलंच नाही. माझे जे दुसरे कामं होते ते करायला घेतले. पण नंतरला थोड्या वेळाने ते घरी आले आणि मला म्हणाले का माझं काम कॅन्सल झालेलं आहे, माझ्यासाठी मुगाची खिचडी बनव. तर मी छान अशी सगळ्या काही म्हणजे मुगाची खिचडी जशी त्यांना आवडते त्या पद्धतीने मी मुगाची खिचडी बनवायला घेतली आणि छान अशी बनवली पण होती. पण पुढे काय झालं, तर सकाळचे सगळे कामं आवरले होते. जेवणासाठी मी मेथीची भाजी आणि चपाती बनवलेली होती, सुक्की बनवलेली होती आणि मला माहिती होतं प्रणीतच्या पप्पांना सुक्की भाजी चालणार नाही, त्यांच्यासाठी काहीतरी रशाचं करावं लागेल. तर म्हणून मी रशाची भाजी बनवणार होती, पण मग ते नको म्हटले. मला काम आहे, मला जायचं आहे, बनवू नको. आणि आत्ता आले 5-10 मिनटापूर्वी आणि मला म्हणे का खिचडी बनव. आणि ते तुम्ही बघितलं का मी खिचडी बनवायला घेतली होती, ऑलमोस्ट म्हणजे होतच आली होती. मग त्यांना फोन आला, ते म्हणे तुझी खिचडी आता तूच खा, मी आल्यावर खातो. आणि फोन आला म्हणून निघून गेले. आता भाजी चपाती पण केली, खिचडी पण केली, आता कधी येतील माहीत नाही. आणि फोन आला ना लगेच निघून गेले. तर ठीक आहे, जाऊ दे, आता काय करणार नाही का. आणि जेवण करून जा असं पण नाही म्हणू शकत, कारण ते परत माझी आजी म्हणायची का निघायच्या वेळेस सारखं सारखं म्हणायचं नाही का जेवण करून जा, टोक लागते, म्हणजे मग त्या माणसाला कामं होत नाही किंवा जेवायला भेटत नाही, दिवसभर उपाशी राहतात, असे काही कारणं असतात. म्हणून मग मी काही बोललीच नाही. म्हटलं ठीक आहे, आता जाता येत तर जाऊ द्या. आता म्हटलं काहीतरी कामं वगैरे आवरू. पाऊस उघडलेला आहे, पावसाचं काही वातावरण दिसत नाही. तर मी आता जेवण करून घेते आणि थोडेसे भांडे आहेत, म्हणजे आता एक ताट आहे, म्हणजे भाजीची कढई आहे रिकामी केलेली, ते एकदम भांडे घासून घेते आणि मग बघते. वरचं रूम आवरायचा आहे, तो आवरून घेते, पण त्याच्या आधी पटकन जेवण करून घेते. मी तर पोटभर असं जेवण करून घेतलं होतं. मस्त अशी सुकी मेथीची भाजी, चपाती आणि गरमागरम मुगाची खिचडी. प्रणीतचे पप्पा आता गेलेले होते, आता कधी येतील माहीत नाही. म्हटलं चला जेवण वगैरे करू आणि भांडे घासून घेऊ. भांडे तर काही जास्त नव्हते, पण मग ते तसेच ठेवले असते तर नंतर मला खूप जास्त कंटाळा आला असता. 2-3च भांडे होते, म्हणजे भाजीची कढई आणि माझ्याचे जेवणाचे ताट आणि खिचडीचे वगैरे जे काही भांडे झाले होते ते भांडे पटकन घासून घेतले. आणि कसं असतं ना, आपण दुसऱ्यांकडे जर कामाला असलो ना, तर आपल्याला जेव्हा फोन येईल ना तेव्हा कामावर जावंच लागतं. म्हणजे समोरच्या माणसाला आपल्याला टाळाटाळ नाही करता येत. तर अशा काही गोष्टी आता जे दुसरीकडे नोकरीला असतील किंवा दुसरीकडे कुठे जॉबला असतील त्यांनाही नक्कीच माहिती असेल कसं असतं ते. तर चला जाऊ द्या, आपले कामं वगैरे आवरून घेऊ आणि मग बघू दुसरं काय काम आहे का काय. म्हणजे मी तर ठरवलं होतं का थोडासा आराम वगैरे करेल, पण मग नंतरला विचार केला का वरती पसारा पडलेला आहे, फरशी वगैरे पुसलेली नाही आहे. म्हणजे मी फरशी वगैरे रोज पुसते, पण मग आहे ना 2 दिवस झाले मी काय फरशी पुसलीच नव्हती. सगळे भांडे वगैरे पुसून घेतले आणि किचन ओटा पण एकदम चकाचक करून घेतलं आहे बघा. बेसिंगमध्ये सुद्धा भांडे नाही आहे. पण हर्षप्रणीत घरी आले ना परत हे किचन ओटा आहे ना असा स्वच्छ आणि चांगला दिसणारच नाही. परत तो काही घाणच होणार आहे. तर वरच्या रूममध्ये आली, कपडे वगैरे व्यवस्थित केले, बेडशीट वगैरे नीट केलं, खिडक्या वगैरे पुसून घेतल्या आणि म्हटलं चला मस्त असं पोछाने नाही तर हातानेच फरशी पुसून घेऊ, मस्त कानेकोपरे वगैरे पुसून घेतले जातील. तर तुम्हाला सांगते का माझ्याकडे पोछा पण आहे, पण आठवड्यातून एकदा आहे ना असं हाताने नक्की पुसून घेत जा घर. म्हणजे हाताने पुसण्याचा एक फायदा होतो की आपले जे हे कानेकोपरे असतात ना ते पूर्ण असे स्वच्छ पुसले जातात आपल्याकडून. आणि पोछाने मला नाही वाटत काही सगळे कानेकोपरे निघत असतील म्हणून. तर मी आठवड्यातून एकदा असं छान म्हणजे असं मला वेळ भेटला का
आठवड्यातून कधीही म्हणजे असा माझा काही वार किंवा असा वेळ फिक्स नाही. ज्या दिवशी मला वेळ असतो ना, त्या दिवशी मी असं हाताने सगळे कानेकोपरे वगैरे पुसून घेते. तर छान असं वरचा रूम आवरून घेतलेला होता. खिडक्या वगैरे सगळं पुसून घेतलं, कारण पाऊस येतोय. तर घरामध्ये असं पूर्ण चिकचिक होऊन जातंय. तर सकाळपासून स्वतःचं काही आवरलंच नव्हतं. तर म्हटलं चला थोडंसं स्वतःकडे लक्ष देऊ. मस्त अशी वेणी घालून घेतली आणि माझ्या इथनं खूप जास्त केस गळतायत. तुमच्याकडे काही टिप्स असतील तर नक्की मला सांगा, मी ट्राय करेल. तशी मी करते, पण मला काही रिझल्ट येत नाही आहे अजून. तर तुम्ही सांगा बरं का मला, तुमचे केस गळतात तर त्याच्यासाठी तुम्ही काय करतात? तर मस्त तोंड वगैरे धुतलं आणि पावडर वगैरे काहीच नाही लावली. म्हटलं आपण घरातच थांबणार आहे, थोडी ना कुठे जाणार आहे. मस्त असं कुंकू वगैरे लावून घेतलं आणि किती छान दिसतं ना असं सिंपलमध्ये लूक. तर पहिले मी काजळ वगैरे पण लावत होती, पण आता सध्या नाही लावत आहे, कारण डोळे माझे जास्त खराब होत चाललेले आहेत. चष्मा वगैरे लावला आणि खरं सांगू हर्षप्रणीतला आणायचा वेळ झाला होता. दिवस कसा आणि कुठे जातो ना काही समजतच नाही. आणि आपण बायका आहे ना, काय आहे ना, आता मी ना माझ्या गावाकडून थोडीशी लांब राहते. म्हणजे मी राहते वैजापूरला. माझं गाव आहे कन्नड तालुक्यात. तर लोकांना असं वाटतं का मी तिकडे राहते म्हणजे मला काही कामच नाही आहे. तर असो, माझे काय काम आहेत ते मला माहिती आहे. हर्षप्रणीत आले होते आणि माझ्या हर्षप्रणीत ना खरंच खूप हुशार झालेत का आता. त्यांनी आल्या-आल्या पहिले अभ्यास केला, नंतरला आम्ही गरमागरम चहा पिलो. इथे मला अर्शू सांगत होता, की "आई मी तुला काही शिकवू का?" म्हटलं, "ओके बेटा शिकव मला काय शिकवतोय." तर मला म्हणतो, "आई मी तुला बॉक्स बनवायला शिकवतो बरं का." आता हे मला माहिती होतं, पण त्याला असं वाटलं की मला हे माहीतच नाही. ही ट्रिक जी आहे ती मला माहीतच नाही. आणि मी पण असं दाखवलं की खरंच मला माहीत नाही. आणि त्यांनी दाखवलं असा हा बॉक्स करून, तर म्हटलं, "अरे बापरे!" म्हटलं, "मला माहीतच नाही हा कसा बनवतात." आणि सेम रिॲक्शन प्रणीतनी पण दिली. तर तसं तर हा बॉक्स बनवायचा ना प्रणीतला पण माहिती होतं. पण प्रणीतनी पण त्याला दाखवलं नाही, कारण मी त्याला असं खुणवलं होतं का नको दाखवू. तो दाखवतोय ना, मग त्याला असं दाखव का त्याच्याकडून आपण शिकलो म्हणून. तर माझ्या प्रणीतनी पण बघा कशी रिॲक्शन दिलेली आहे. आणि खरं सांगू का आम्हाला ही ट्रिक माहिती होती, पण हर्षूला एवढा आनंद झाला ना, त्याला असं वाटत होतं की त्यानेच आम्हाला शिकवलं की काय. तर त्याच्यानंतर प्रणीतनी हे ड्रॉइंग काढलं होतं. आता हे काय काढलंय तुम्ही मला कमेंट करून सांगा बरं का. तर मी त्याला म्हटलं, "हा छान आहे, पण जरा तोंड वगैरे नीट कर." तर त्याने ते ट्राय चालू होतं त्याचं बनवायचं, म्हणजे ड्रॉइंग करायचं त्याचं चालू होतं. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मला बनवायची होती कोबीची भाजी. आणि माझ्या अंगणामध्ये आहे ना, म्हणजे बाहेर गेटच्या बाहेर मी कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. पण ते ना खाली जास्त पानच नाही, नुसते वरतीच फुटत चालले. तर म्हटलं चला आज आपण त्याला कट करूया. तर जेवढ्या काही काड्या होतात ना, ते मी भरपूर असं कट केलं आणि कढीपत्त्याचे जे काड्या होत्या त्या काढून घेतल्या. आता बघू फुटतं की नाही फुटत ते व्यवस्थित. मग तो कढीपत्त्याचे पूर्ण पानं असे साईडला करून घेतले आणि म्हटलं व्यवस्थित धुवून वगैरे ठेवून देऊ, म्हणजे आपल्याला भाजी बनवायला कामात येतील. तर त्याच्यानंतर कोबी वगैरे सगळं काही कापून घेतलं आणि कढई तापायला ठेवली. त्याच्यामध्ये जिरे, थोडंसं लसूण आणि कढीपत्ता वगैरे टाकला. त्याच्यानंतर कांदा, टमॅटो छान असं परतून घेतलं. बटाटा आणि कोबी एका भांड्यामध्ये काढून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. धुणं खूप गरजेचं आहे बरं का. तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे बघा छान अशी मी हरभऱ्याची डाळ पण टाकली त्याच्यामध्ये. टेस्ट खूप छान येते. सुक्की जरी भाजी बनवली ना तरीसुद्धा तुम्ही हरभऱ्याची डाळ टाकून बघा. त्याच्यानंतर मी थोडंसं खोबरं किसून टाकलं. आता मी माझ्या पद्धतीने बनवते बरं का. तुम्ही कशी बनवतात मला माहीत नाही. पण माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. खरंच तुम्हाला आवडेल. आमच्या घरामध्ये तर सगळ्यांनाच आवडते अशी भाजी. तर ते छान असं परतलं गेलं होतं. त्याच्यानंतर मी टाकलं हळद, थोडंसं धना पावडर, थोडासा लाल तिखट आणि थोडा कांदा लसूण मसाला. तर छान ते पण सगळं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. मध्ये आमची लाईट पण गेली होती बरं का. पण 5-10 मिनिटात आली होती. ते सगळं छान असं परतल्या गेलं. त्याच्यानंतर मी कोबी आणि बटाटा टाकला. ते पण मग असं म्हणजे बारीक गॅसवर तेलामध्ये म्हणजे त्या मसाल्यामध्ये परतून घेतलं. आणि साईडलाच मी ठेवणार आहे गरम पाणी. आता शक्यतो तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या भाज्या टेस्टी व्हाव्या, तर त्याच्यासाठी तुम्ही ना गरम पाणी भाजीमध्ये वापरा. मी नेहमी सांगत आली आहे का गरम पाणी जर भाज्यांना वापरलं तर भाज्यांची टेस्ट खूप छान येते. तर साईडलाच गरम पाणी ठेवलेलं होतं आणि हे बघा छान असा आपला कोबी परतला गेलेला आहे. आणि थोडंसं पातळ होणार हे मला माहिती होतं, कारण त्याच्यामध्ये आपण काही शेंगदाण्याचा कूट किंवा दुसरा कोणता मसाला टाकलेला नाही. तर मी आपला जो पोहे खायचा एक चमचा असतो ना, तेवढं भरून फक्त बेसन पीठ घेतलं आणि ते तव्यावर अशा पद्धतीने भाजलं आहे. आता ते एका प्लेटीमध्ये मी काढून घेणार आणि जी काय आपली कोबीची भाजी बनवली त्याच्यामध्ये ॲड करणार.
आता तुम्ही ही ट्रिक करून बघा बरं का, खरंच भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि हे पण थंड पाणी नाही, थोडंसं कोमट पाणी आहे. जे मी भाजीत टाकण्यासाठी जे बनवलं होतं ना, तेच साईडला काढून ठेवलं होतं. ते प्लेटीत काढून त्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं पाणी ॲड केलं आणि अशी पातळ असं हे बॅटर बनवून घेतलं. नंतर हे असं व्यवस्थित हलवून भाजीमध्ये टाकलं आणि आपली भाजी ना खरंच खूप छान होते बरं का. तुम्ही ना माझ्या पद्धतीने कोबीची भाजी नक्की बनवून बघा आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि आपल्या चॅनलला आहे ना लवकर सबस्क्राईब करा, कारण मी ना तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ म्हणजे रेसिपी व्हिडिओ शेअर करणार आहेत, जे की माझ्या पद्धतीच्या, गावाकडच्या पद्धतीच्या. तर अशी भाजी झाली आणि भाजीचं साईडला ठेवलं आणि मस्त अशा गरमागरम चपात्या केल्या. माझ्या चपात्या ना खूप छान अशा फुगल्या जातात बरं का आणि नरम पण राहतात. त्याच्यासाठी मी काय ट्रिक वापरते ना, तुम्हाला जर पाहिजे असेल नरम चपात्यांच्या ट्रिक, तर मला कमेंट करून सांगा, तर मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि ती ट्रिक मला माझ्या मम्मीने शिकवली बरं का. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला होता. प्रणीतचे पप्पा काय आलेले नव्हते. म्हणूनच मग असं मस्त टीव्ही बघत बसलेलो होतो. तर आता आमच्याकडे आहे ना खूप जास्त पाऊस होतोय, लाईट जाण्याची शक्यता आहे. तर हे माझं आता एवढं काम बाकी आहे, म्हटलं तुम्हाला सांगून द्यावा आणि व्हिडिओ इथे स्टॉप करूया. नाहीतर लाईट जर गेली तर काम पण होणार नाही आणि मला शूट पण करता येणार नाही, कारण मग तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही, पूर्ण अंधार होऊन जाणार. चार्जिंगवरचा लाईट आहे आमच्याकडं, पण फारसा असं काही त्याचा उजाड पडत नाही. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सगळ्यांना म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये पण शेअर करा. तर आजसाठी एवढंच. चला पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.